दसरा सणाचे महत्व. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. अमुप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखासी नाही लिखा. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा रामनामी. तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेवू पायी संतांची या. भारतीय संस्कृतीमध्ये, पुराणामध्ये आध्यात्मिक अर्थ दसऱ्याचा अतिशय चांगला असा अर्थ त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी पवित्र सुदन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. गरजा जय जयकार हरी हृदयी धरा, आळस नका करू सांगतो लहान थोरा. दसरा हा दिवस अतिशय पवित्र दिवस, अतिशय मंगल असा मुहूर्त आहे. तो पूर्ण मुहूर्त आहे. तसे 3.5 मुहूर्त आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त आहे. 2 आश्विन शुद्ध दशमी दसरा पूर्ण मुहूर्त आहे. 3 कार्तिक शुद्ध प्रतिपदा दीपावली पूर्ण मुहूर्त. 4 वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्ष तृतीया अर्धा मुहूर्त. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते, मग एरी गाजे जैसे तैसे होत जाते. म्हणून या मागे पुढे कोणी न पहावे इथे, सोडा परते काम जाऊ हरीस सांगाते. 1 दसरा म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी पर्यंतचा कालावधी म्हणजेच विजय दशमी होय. 2 दशहरा म्हणजेच 10ला जिंकणारा, 10 विकाराला जिंकणारा, 10 इंद्रियावर ताबा मिळवणारा, 10 इंद्रियावर विजय मिळवणारा, त्याचं नाव दसरा होय. नरदेह म्हणजेच दसरा होय किंवा 10 जणांचा एकत्रित सहवास म्हणजेच दसरा होय. उदाहरणार्थ 10 दिवस अथवा 10 इंद्रिय या दोहात आहे. या ते येण्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण, पंच कर्मेंद्रिय वाचा, हस्त, शिश्न, गुद हे 10 मिळून नरदेह आहे म्हणजेच तो दसरा आहे. आता दसऱ्याचा विधी पाहू. दसऱ्याचा दिवस अत्यंत पवित्र आहे. कोणतेही नवीन काम याची सुरुवात, शुभारंभ, नवीन संकल्प, नवीन धारणा, नवीन नियम याच दिवशी सुरू करतात आणि ते निश्चित पाडले जातात. अशी यामागे परंपरा आहे. या दिवशी सीमेचं उल्लंघन करतात. म्हणजे एक राजा आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जात असतो युद्धासाठी, भूमी पादाक्रांत करत असतो. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात याच दिवशी सीमोल्लंघन केलं जायचं. म्हणजेच गावचे जे गावाच्या बाहेर ईशान्य दिशेस आपले जे वाहन असेल, मग तो घोडा असेल, गाडी असेल, विमान असेल, मोटार असेल इत्यादी जे असेल त्यावर आरूढ होऊन जावे. ते सीमेच्या बाहेर जावे. तेथे शमीच्या व आपट्याच्या झाडाची पूजा करावी व आपट्याची पानं तोडून आणावीत घरी. घरी आणल्यानंतर ती सुहासनी बाईने पंचारतीने त्या पुरुषाला त्या ठिकाणी ओवाळायचं. त्याने त्यात सोने म्हणून आपट्याची पानं ताटात टाकावीत. दुसरे काही टाकू नये. हेच आजचे सोने होय. तसेच हेच सोने म्हणून सर्वांनी एकमेकांना वाटावे. नवीन कपडे, चांगले चांगले कपडे, छान छान नवीन आणलेले कपडे घालावे.
धारण करावी, काही तर नवे काम हाती घ्यावे, नवा संकल्प करावा, सुग्रास चांगलं उत्कृष्ट गोड स्वादिष्ट भोजन करावे, कीर्तन भजन देवाच्या चिंतनात दिवस, दानधर्मात पुण्यकर्मात दिवस व रात्र घालवावा. दसऱ्याचा विधी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी विद्या शिकण्यास प्रारंभ करावा. ती दुसऱ्याला शिकवणे किंवा यज्ञ करणे, करून घेणे, दान देणे, दान धर्म करणे किंवा घेणे ही 6 कर्मे ब्राह्मणांची आहेत. ती त्यांनी त्या ठिकाणी करावी. अध्यापन अध्यायनम यजनम याजनम तथा दानम प्रति गृहेशैव ब्राह्मण नाम कल्पयेत. ब्रह्मचर्य व्रताने राहून 4, 3, 2 किंवा एका तरी वेदाचा अभ्यास करून, चांगलं शिक्षण उत्तम विद्या मिळवून, चांगले कोर्स करून, त्यात स्किल आत्मसात करून नंतर मग गृहस्थ आश्रम स्वीकारावा, अशी शास्त्राची आज्ञा आहे. म्हणून श्री क्षेत्र पैठण येथे देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कोच नावाचा एक मुलगा होता. तो भडोद शहरी वरतंतू नामक ऋषींच्या आश्रमात विद्या शिकण्यासाठी गेला होता. विद्या पूर्ण झाल्यावर तो घरी जाण्यासाठी ज्यावेळी निघाला तेव्हा त्याने श्रीगुरूला आपल्या विनंती केली, वरतंत ऋषींना, की हे महाराज काही करा, पण कोच म्हणाला माझ्याकडून तुम्ही काहीतरी काय करा, दक्षिणा स्वीकारा, माझा विद्याभ्यास पूर्ण झालेला आहे. त्यावेळी त्याचे गुरुदेव वरतंत ऋषी म्हणाले की मी तुला विद्या शिकवलेली आहे, मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आपणाला काही दक्षिणा मागण्याची माझी इच्छा नाही. परंतु त्यांनी आग्रह धरल्यानंतर आपण ती मागून घ्यावी असं म्हटल्यानंतर श्री गुरुने 14 विद्याबद्दल 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला आणून दे आणि त्या एकाकडूनच दे असे सांगितले. ते त्याला शक्य नव्हते. होय, म्हणून कोच मुद्रांच्या शोधार्थ अनेक ठिकाणी जायला निघाला आहे. त्याचवेळी रघुराजाने म्हणजे प्रभू रामचंद्राचे पूर्वज रघुराजाने यज्ञ करून सर्व संपदा ब्राह्मणांना वाटून दिलेली होती, दान धर्मात दिलेली होती. इतक्यात कोच तेथे आला आणि राजाने त्याचे आदरातिथ्य केले व येण्याचे कारण विचारले. कोचने घडलेला प्रकार सांगून 14 कोटी मुद्राची मागणी केली. रघुराजाने इंद्रावर स्वारी करण्याचे ठरवले. स्वर्गाधिपतीवर त्याचा पराभव करून त्याची संपत्ती लुटून याला देण्याचे ठरवले. तेव्हा इंद्राला नारदाकडून ही बातमी कळाली की प्रभू रामचंद्राचे पूर्वज रघुराजा आपल्यावर स्वारी करत आहे. इंद्राने मेघाद्वारे सुवर्ण मुद्रांचा वर्षाव म्हणजे पाऊस त्या ठिकाणी त्या आपट्याच्या झाडावर केला. तेव्हा रघुराजाने कोचाला मुद्रा नेण्याची आज्ञा केली की तुला ज्या 14 कोटी मुद्रा लागत आहेत त्या मुद्रा तुझ्या घेऊन जा आणि बाकीच्या लोकांना वाटून दे. कोचाने श्रीगुरूला सर्व मुद्रा दिल्या, पण गुरुजींनी 14 कोटीच त्या ठिकाणी काढून घेतल्या, बाकी सर्व परत देण्यास सांगितले. त्या मुद्रा रघुराजाकडे आणल्या, त्यांनीही घेतल्या नाही. मग सर्व मुद्रांचा ढीग आपट्याच्या झाडाखाली घातला व सर्वांनी मुक्त हस्त घेऊन त्या ठिकाणी जावे असे सांगितले. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून आपट्याला सोने म्हणजे त्याची पाने सोने म्हणून एकाच देणे ही प्रथा सुरू झालेली आहे. संता घरी आले म्हणजे दसरा दिवाळीचा सण आहे असं म्हणतात. संत आले घरा तुझी दिवाळी दसरा, किंवा साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा. दुसरी एक कथा अशी आलेली आहे पुराणामध्ये. मालव देशामध्ये सौर ऋषिकन्या शमी ही धौम्य ऋषी पुत्र मंदार
याला दिली होती. दोघे शौनक गुरुच्या घरी जात असता भृशुंडी ऋषीचा आश्रम लागला. तो गणपतीचा महान भक्त होता. गणपतीच्या प्रसादाने त्याच्या कपाळावर सोंड वाढली होती. ती पाहून दोघेही हसले. तुम्ही का हसलात म्हणून ऋषीस राग आला. ऋषीने तुम्ही दोघेही पुढच्या जन्मामध्ये वृक्ष होऊन पडाल असा शाप दिला. त्यामुळे ते शमी व मंदार असे 2 वृक्ष झाले. ही गोष्ट धौम्य ऋषीला समजली. धम्य ऋषींना फारच वाईट वाटले. त्यांनी गणपतीला प्रसन्न करून घेतले व वर मागितला. माझी सून व माझा मुलगा यांना पुन्हा मनुष्य देह प्राप्त व्हावा ही माझी विनंती आहे. गणपतीने आजपासून शमी व मांदार पांढरी रुई या दोघांची लोक पूजा करतील असा वर दिला. तो दिवस दसऱ्याचा होता. श्रीरामाने रावणावर स्वारी करून ज्यावेळी पंचवटीमधून रावणाने कामवासनेच्या मोहामुळे त्या ठिकाणी संन्यासी होऊन सीतेचं हरण केलं आणि हरण केल्यानंतर तिच्या सुटकेसाठी भगवान प्रभू रामचंद्रांनी 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन वानराच्या हनुमंताच्या मदतीने त्या ठिकाणी जाऊन जो दशग्रंथी विद्वान असणारा पंडित ब्राह्मण महाशक्तिवान बलवान ऐश्वर्य संपन्न असणारा रावण त्याचा पराभव केला. आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी त्याचा पराभव केला त्या रावणावर 10 विकारावर विजय मिळवला. तो दिवस म्हणजे दसरा पवित्र दिवस आहे ठरलेला आहे. ज्यावेळी दुसरी त्याच्यामध्येच अशी कथा आहे की पांडव अज्ञातवासासाठी वेश पालटून सर्व शस्त्र आपली शमीच्या झाडावर ठेवलेली होती. पण ज्यावेळी विराटावर गंधर्वाने आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी विराटाला मदत करण्यासाठी कौरवांच्या विरोधात लढण्यासाठी आपली जी शस्त्र होती ती शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडावर ठेवलेली होती. याचं कारण असं होतं की शमीच्या झाडात लोह चुंबकत्व असल्यामुळे त्या ठिकाणी शास्त्राला गंज लागत नाही आणि हा गंज लागू नये म्हणून ती शस्त्र तिथे ठेवली. विराटांना मदत केली कौरवापासून आणि पुन्हा ती शस्त्र तिथे ठेवली आणि 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगल्यानंतर ती शस्त्र त्यांनी पुन्हा आपल्याकडे घेतली होती. आणि म्हणून ती शस्त्र सर्व विराट शमीच्या झाडावर ठेवलेली होती. तो दिवस देखील दसऱ्याचा होता. अशा अनेक कारणामुळे दसऱ्याच्या दिवसाला महत्व प्राप्त झाले. मुख्य म्हणजे हे शरीर प्राप्त होणे हाच महान मुहूर्त सापडला आहे. तो व्यर्थ आपण कोणी घालवायचा नाही. आणि म्हणून मानवी जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. याप्रमाणे या ठिकाणी संत साहित्यामधून वारकरी धर्मामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हा दसऱ्याच्या मुहूर्ताचं वर्णन आलेलं आहे. याच दिवशी नवरात्रीची आराधना झाल्यानंतर उपवास झाल्यानंतर दुर्गा देवीची अंबा मातेची आराधना झाल्यानंतर या ठिकाणी महिषासुराला दुर्गा देवीने या ठिकाणी मारलेलं आहे. जसं भगवान प्रभू रामचंद्राने रावणाला मारलेलं आहे. दुर्गा देवीचं पूजन केल्यानंतर या दोघांचाही जसा संवार झालेला आहे तो दसऱ्याच्या दिवशी झालेला आहे. आणि म्हणून अशा दसऱ्याच्या दिवशी वडीलधारी माणसाकडे जाऊन आपण त्या ठिकाणी आपण त्यांच्या पायावर मस्तक ठेवून आपण त्यांना नमस्कार करत असतो आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेत असतो. दसरा म्हणजे द्वेष, मत्सर, विकार, वैमनस्य सर्वांचा विसर पडण्यासाठी आपण सादर करायचा असतो. ज्याच्याशी कोणाचे आपलं वैमनस्य असेल तर या दसऱ्याच्या मुहूर्तावर सगळ्यांना आपण त्या ठिकाणी काय करायचं असतं, वंदन करायचं असतं आणि मागचं सगळं भूतकाळाचा फळा म्हणजे पाठी कोरी करायची असते, स्वच्छ करायची असते. विजयदशमी दसरा म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय आहे. या ठिकाणी शौर्याची उपासना केली जाते. आपल्या रक्तामध्ये ते शौर्य प्रवाहित झालं पाहिजे. पूर्वी राजे देवाकडे प्रार्थना करून शक्ती मागत असत व युद्धासाठी यात्रेसाठी त्या ठिकाणी जात असत. अवगुण याच्यामध्ये 10 अवगुण जे आहेत पाप, काम, क्रोध, लोभ, मोह, मद
मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी यासारख्या अवगुणांना सोडण्याचा दिवस म्हणजे काय आहे? दसरा आहे. त्यांच्यावर मात करण्याचा दिवस, त्यांना जिंकण्याचा दिवस, विकारांना जिंकण्याचा दिवस म्हणजे काय आहे? दसरा आहे. शब्द निर्मिती दशहारा किंवा दसरा. दश म्हणजे 10 आणि अहन म्हणजे शब्दापासून तो बनलेला आहे. आख्यायिका असे अनेक आख्यायिका त्या पाठीमागे आहेत. शेतीचा तो सण मानला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये शेतीच्या या सणामध्ये शेतकरी काय करतो तर कृषीप्रधान भारतीय संस्कृती आहे, कृषीप्रधान देश आहे. धान्यरूपी धनाला या दिवशी आपल्या घरी आणतो आणि मग त्याला आनंदाचा साक्षात्कार झालेला असतो. तो देवाला म्हणजे देवाला आळवतो, ओवाळतो, उपासना करतो आणि ते धन वर्षभर आपल्या याच्यामध्ये कोठीमध्ये वगैरे साठवून ठेवून वर्षभर पुरून पुरून खात असतो, लोकांना वाटत असतो. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला अतिशय महत्व आहे. रण म्हणजे यात्रेचं प्रतीक आहे. पूर्वी राजे महाराजे महर्षी बाहेर प्रवासाला यात्रेला निघायचे. पावसाळा त्यावेळी संपत आलेला असतो आणि म्हणून नवरात्राचा जो सण आहे तो 9 दिवस आपण देवीची आराधना पूजा करतो आणि मग 10व्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लत्ते खेळले जाते. याच काळामध्ये रामलीला व रावणवध याच्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. हा शक्तीच्या प्रतीकाचा क्षण आहे, सण आहे. शारदीय नवरात्रापासून ते 9वी पर्यंत 9 तारखा, 9 नक्षत्र, 9 शक्तीचे भक्तीसह शौर्य, वीरता या गोष्टीला भारतीय संस्कृतीमध्ये महत्व दिलेलं आहे. शास्त्रपूजा, वाईट जे आहे त्याच्यावर चांगल्याने मात करायची, त्याच्यावर विजय मिळवायचा. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास त्यांचा संपलेला होता, आपले शस्त्र पुन्हा घेतली होती. दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील, अमुप जोडिल्या पुण्याची या राशी, पार त्या सुखासी नाही लेखा, पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा, गरजा जय जयकार हरी हृदय धरा, आळस नका करू सांगू तो लहान थोरा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा दसऱ्याचा पवित्र असणारा भारतीय संस्कृतीमधला मुहूर्त हा अतिशय आनंदाचा असणारा हा एक क्षण आहे. आणि म्हणून हा सण आहे. दसरा सण हा मोठा नाही, आनंदाला तोटा असंही म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी हा जो दसरा सण आहे हा भारतीय संस्कृतीमध्ये ऐक्याचं प्रतीक आहे, हा पावित्र्याचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे. काही नवीन ध्येय, धोरण, संकल्प त्या ठिकाणी पार पाडण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून दसरा सण हा अतिशय आनंदाचा सण आहे. आणि म्हणून या दिवशी आपण प्रत्येकाने प्रगतीच्या दिशेने, ज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकत जाऊन आपल्या जीवनामध्ये आपण काही प्रतिज्ञा करावा, काही संकल्प करावे. काही या मुहूर्तावर जे आपण संकल्प करू ते संकल्प आपले यशस्वी होतात. म्हणून नवविध भक्तीच्या ह्या नवरात्र आहेत आणि नवरात्रीनंतर जी 10वी रात्र येते तो दिवस 10वा दिवस म्हणजेच दसरा होईल. आणि म्हणून या दिवशी दशविकाराचं, शरीपोचं हरण करायचं आहे आणि आपलं जीवन सुखी आणि संपन्न, विजयदशमी म्हणजे विजयाचं हे प्रतीक आहे. आणि या प्रतीकामध्ये आपण सर्वांनी काही प्रतिज्ञा करायची आणि हे राष्ट्र प्रगतीच्या अतिउच्च शिखरावर जाऊन सर करायचं आहे.